पण आहे पाण्याचा रेड. पुढे रेड गाडी पुढे नाही. अरे गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज ब्लॉग बनवतोय कारण आज चाललो आहे मी गाडी घेऊन जॉबवरती. कारण 3 तारखेला तर मी गाडी घेऊन नाही गेलो. आज 4 तारीख आहे, तर आज गाडी घेऊन चाललो आहे. तर आज मी तुम्हाला सांगेल मी गाडी कशी वाटली घेऊन मला आणि कसं फिलिंग आहे किंवा राईड क्वालिटी काय आहे. तर आतापर्यंत मी एका दिवसातच 124 किलोमीटर गाडी चालवली आणि आता बघूया आज किती चालवेल. तर गाडीचा राईड एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळात. तर पहिला आज शनिवार आहे, तर आज बजरंगबलीचा वार आहे. तर पहिला मंदिरामध्ये चाललो आहे बजरंगबलीच्या. मग तिथे पाया पडूया, पाया पडून मग पुढे जाऊया. मग तुम्हाला मी सांगतो की गाडी का घेतली आणि कसं वाटतंय चालवून, राईड क्वालिटी काय आहे, सगळं मी बोलतो तुम्हाला थोड्याच वेळात. सकाळचं मस्त वाटतंय आज. आणि हा ब्लॉग तुम्हाला 2-3 दिवसानंतर म्हणजे भेटणार आहे. तर आता मी आहे ग्रीन सिटीला आणि मंदिर 5 मिनटावर आहे. 5 मिनटात मंदिरात जाऊ आपण. काय बोलतोय? थँक्यू. कधी घेतली? अरे परवा दसऱ्याला. हां, आता बोललो मंदिरात जातो जरा, आज शनिवार आहे तर. हां ना. तर गाईज आपण निघालो आता पाय वगैरे पडून. या खड्ड्यातून असं मजा येते ना चालवायला गाडी, की असं वाटतं अजून असंच रोड पाहिजे आता पूर्ण. हायवे आला आता, चांगला रोड आला की कंटाळा यायला लागला, खराब रोड आला की मजा येते आता. तर ही या गाडीची बेनिफिट आहे किंवा खासियत बोलू शकता, गुड पॉईंट, बेनिफिट. आणि आता सकाळचं थोडंसं ट्रॅफिक मिळेल असं वाटतं आहे मला, कारण वर्किंग अवर्स आहे, त्यामुळं वर्किंग टाईम आहे, वर्किंग अवर आहे, त्यामुळं ट्रॅफिक भेटू शकतो. आणि गाडी एवढं भारी म्हणजे चालते की म्हणजे ना, मी रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे की लोक कम्पेअर करत असतात की कोणती गाडी घेऊ. पण मी 3-4 गाड्या ॲडव्हेंचर ट्राय केल्या, पण जो चालवण्यातून जो फील होता ना, रॉयल, जसं रॉयल एनफिल्ड बोलतो आपण की रॉयल एनफिल्ड जसं रॉयल आहे, तसं ही गाडी चालवण्यानं असं वाटतं की रॉयलनेस वाटतं जरा. आणि असं वाटतं काहीतरी की मोठी गाडी चालवणं, असं लहान वाटतच नाही गाडी. आणि जसं रॉयल एनफिल्ड नाव आहे तसं या गाडीचं राईड फील पण तसंच आहे वाटते. आणि सस्पेन्शन तर खतरनाक, सगळ्यात भारी सस्पेन्शन आहे. मजा आली गाडी चालवून, पण असं रिग्रेट नाही होत आहे की कुठेतरी पैसे घातले. मजा आहे रे, मजा एकदम भारी गाडी. मला तर आवडली गाडी. मला तर गाडी आवडली आणि असा कंटाळा येत नाही की कशाला घेतली गाडी. एकदम भारी वाटते. पॉवर पण चांगली आहे गाडीची. आणि जो हा व्ह्यू आहे ना टंकीचा, असं एवढा ब्रॉड वाटतो गाडी, क्लास. तर हे खड्डेचं काय नाही.
व्ह्यू पण ब्रॉड वाटतो आणि गाडी चालवायला पण आणि बाईक चालवायला पण एवढा मस्त वाटतं आहे. खरंच सांगतो एकदम भारी. आणि दुसरा गोष्ट आहे की ही बाईक का घेतली मी, याचं रिझन असं आहे की मला एक ऑलराऊंडर बाईक पाहिजे होती. की मला असं नको आहे की खड्डे आले गाडी स्लो करूया, स्पीड ब्रेकर आला गाडी स्लो करूया. आणि आपले इंडियाचे रोड एवढे चांगले नाहीत की तुम्ही स्पोर्ट्स बाईक किंवा म्हणजे ज्याला आवडते त्याला ठीक आहे. मला पण पहिलं स्पोर्ट्स बाईक आवडायची, पण माझ्याकडे नेकेड बाईक होती ड्यूक KTM. पण तिचं काय होतं, तिचं ड्रॉबॅक फक्त एकच होता की सस्पेन्शन खड्ड्यात वगैरे चालवूच नाही खड्ड्यात तशा गाड्या. ज्याला आवडतं चालवू शकतो. पण मी जर विचार केला कम्फर्ट कशामध्ये चांगला आहे, तर कम्फर्ट ॲडव्हेंचर बाईकमध्ये चांगला आहे. थांबायची गरज नाही लागत, डायरेक्ट उडवून टाकायची गाडी खड्ड्यातून. ड्यूक पण चांगली होती, पॉवर वगैरे तिची पण मस्त होती, काय प्रॉब्लेम नव्हता. आणि मेन गाडी ही घेण्याचं रिझन असं होतं की फ्युचरमध्ये लाँग ट्रिप मारायचे आहेत आणि स्वप्न आहे लडाखला जायचं एकदा तरी. कधीतरी जाईल मी लडाखला आणि थोडं लांब फिरायचं आहे, आवड आहे. आणि थोडं एक्सप्लोअर करायचं आहे आपला महाराष्ट्र. आणि पहिला तर आपला कोकण एक्सप्लोअर करेल मी, नंतर बाकी गोष्टी अजून फिरायचं, आपला इंडिया एक्सप्लोअर करूया. त्यासाठी मी हिमालय घेतली. आणि ही टुरिंग बाईक आहे प्लस ॲडव्हेंचर आहे. आणि ऑलराऊंडर बोललं तरी पण चालेल, ही गाडी थोडी ऑलराऊंडर टाईप आहे. ॲडव्हेंचर आहे, टुरर आहे, म्हणजे बेसिकली ऑलराऊंडर बाईक आहे ही. आणि मी भरपूर रिव्ह्यू बघितले की लोक बोलतात गाडी जड आहे. गाडी तर आहे जड, कारण तेवढी बल्की पण आहे, बल्कीनेस पण आहे त्याच्यामध्ये. तर गाडी जड आहे, पण कॉन्फिडन्स चांगला आहे तुझ्या गाडीवर, वाटत नाही वजन वगैरे आहे चालवताना. आणि ट्रॅफिकमध्ये पण ठीक आहे, ठीकठाक आहे, एवढं काय नाही. मी परवा म्हणजे आता एका दिवसातच मी 125 किलोमीटर गाडी चालवले. तर पहिलं थोडं वाटलं, नंतर एवढा गॅप मारलेत मी, ते व्हिडिओ नाही माझ्याकडे. पण चांगलं आहे, काय एवढा फरक नाही पडत वेटचा वगैरे. तर अजून रिव्ह्यू मी देणार आहे पुढे. आताच आपण नवीन घेतले, त्यामुळं जेवढं मला वाटतं आहे फील येतो आहे तेवढंच सांगतो मी तुम्हाला. बाकीचं अजून मी काही सांगणार नाही की पावर तर आहे मला माहिती आहे, कारण मी टेस्ट ड्राईव्हमध्ये पावर चेक केली या गाडीची. पावर खतरनाक आहे, टॉर्क पावर भारी. दुसरी गोष्ट, मी सध्या गाडी स्लो चालवतो, तर त्याचं रिझन असं आहे की सध्या ब्रेकिंग पिरियडमध्ये गाडी आहे. आणि ब्रेकिंग पिरियडमध्ये गाडी असणं म्हणजे जेव्हा गाडी आपण नवीन घेतो तर तिचे पार्ट्स थोडे मुव्हेबल जे पार्ट्स असतात, तर ते त्याच्यामधला जो क्लिअरन्स असतो ना, तो मॅच व्हायला थोडा टाईम लागतो. तर त्याच्यामुळे ब्रेकिंग पिरियड असतो. तर पहिले 500 किलोमीटर गाडी 4000 RPMच्या खाली चालवायचे, म्हणजे 60-70 स्पीड. तर 500 किलोमीटरवरती सर्व्हिस होईल गाडीची. आणि त्यानंतर मी बिलो 100च्या खाली गाडी चालवू शकतो 2000 किलोमीटरपर्यंत. आणि एकदा 2000 किलोमीटर झाले की मी तुम्हाला पावर दाखवेल आहे गाडीची, काय पावर आहे. तोपर्यंत सध्या मी पण कंट्रोल करतो आहे माझ्या स्वतःवर. कधी काय होतं की माझं लक्ष नसतं मीटरकडे आणि मी पळवत सुटतो आणि नंतर मला बघतो खाली, अरे 70च्या वर जाते, मग परत कमी करतो स्पीड. तर थोडी गाडीची काळजी घ्यावी लागेल. तर 2000 किलोमीटर काय होऊन जातील लगेच. तर 2000 किलोमीटरपर्यंत थोडं स्लो चालवूया गाडी. मला तर पर्सनली जास्त आवडली गाडी. आणि बघा हे खड्डे वगैरे ना, मक्खन चालते गाडी. तर हॅलो, तुम्हाला थोडासा कॅमेरा अँगल माझा वेगळा वाटत असेल, कारण मी हाफ फेस हेल्मेट घातला आहे. तर त्यामुळं माझा गोप्रो माउंट नाही आहे सध्या. आणि परत माझं जे जुनं हेल्मेट होतं तर ते खराब झालं, तर त्यामुळं माझ्याकडे फुल हेल्मेट आता नाही आहे, ते घ्यायचं आहे. आणि हाफ फेस हेल्मेट घातलं आहे, त्यामुळं माझा जो कॅमेरा आहे तो मी चेस्टला लावला आहे, माझ्या छातीच्या इथे कॅमेरा आहे. त्यामुळं तुम्हाला तो अँगल असा दिसत असेल कदाचित. ते लवकरच गोप्रो माउंट घ्यावा लागेल मला, आणि हेल्मेट पण. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आवाज पण येत असेल, विंड नॉईज जास्त येत असेल. तर विंड नॉईज जास्त येतो आहे कारण बाईक आहे तो पण मी बाहेर ओपन ठेवला आहे, त्यामुळं विंड नॉईज पण तुम्हाला जास्त येणार आहे. तर थोडे दिवस अजून
तर लवकरच हेल्मेट पण गेले. आणि तुम्हाला अँगल थोडासा खाली वाटत असेल व्ह्यू या साईडला. हेल्मेट असला की थोडा टॉपवरून येतो व्ह्यू, तर थोडा ॲडजस्ट. तर काय याच्या जो फीचर्स आहेत ना बाईकचे, त्याचा एक आपण नंतर डेडिकेटेड एक ब्लॉग बनवू की गाडीमध्ये बाईकमध्ये कोणते कोणते फीचर्स आहेत, कोणते मोड आहेत. इलेक्ट्रॉनिकचं जास्त काय आहे नाही, पण जे काही फीचर्स आहेत ते मी एक डेडिकेटेड ब्लॉग बनवेल, तेव्हा आपण ते बघू. आता फक्त मी तुम्हाला राईड क्वालिटी सांगितली की मला कसं वाटतं हे चालवायला. आणि मला जास्त इलेक्ट्रॉनिकचं म्हणजे असं काय नाही फरक पडत की इलेक्ट्रॉनिक पाहिजेतच. मेन कम्फर्ट मेन आहे गाडीमध्ये, आणि तुम्हाला चालवायला कशी वाटते गाडी, बाकी काय फरक नाही पडत. आता मी ब्लॉग एंड करतो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तर ह्या गाडीला ओव्हरटॅक मारून ब्लॉग संपवूया. चला बाय बाय.